हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रियंका संतोष करत माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज माझी आत्मकथा यातील भाग 16वा राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. कारण काही अल्पसंख्याक समाजांना काँग्रेसने नाहक बेजबाबदारपणे दुखवले व चिडवले आहे. अस्पृश्य समाजाची काँग्रेसकडे पाहण्याची वृत्ती बदललेली आहे. एकट्या मुंबई प्रांतातून नव्हे तर पंजाब, बंगाल, मद्रास वगैरे हिंदुस्थानाच्या सर्व भागातून काँग्रेस गांधी विरोधाचे गेल्या पंधरवड्यात लोकांचे अनेक टेलिग्रॅम्स मजकडे येत आहेत. गांधीजी खरोखरच मोठ्या भ्रमात गुरफटलेले आहेत. अस्पृश्यातील दिनदुबळेपणा, त्याची असहाय्यता एवढीच फक्त दृष्टीसमोर धरून त्यांची कीव करण्याची व त्यांना उपकृत करून त्यांचा उद्धार करण्याची संधी साधू कल्पना गांधीजींच्या ठायी घर करून बसलेली आहे. अस्पृश्यातील जागृत झालेल्या मनुष्योचित स्वाभिमानांची जाणीव झालेली नसल्यामुळे अस्पृश्यांना या विरोधात आकलनही आता त्यांना होणे शक्य नाही. मी इतकेच अस्पृश्य धारक असूनही मला का विरोध करतात हे कोडे गांधीजींना आता या जन्मी सुटण्याचा संभव नाही आणि त्यामुळे गांधी पक्ष व अस्पृश्य समाज हे आता परस्परापासून विभक्त व एकमेकांना विरोध होणार ही गोष्ट उघड व स्वाभाविक आहे. व्यक्तीशी माझा व गांधीचा मतभेद पूर्वी इतकाच आजही तीव्र आहे. मी गांधीजींशी आदरपूर्वक व अदबीने वागलो नाही अशी गांधीजींच्या मित्रांची माझ्या विरोधात तक्रार आहे. माझे त्यांना उत्तर आहे की मी गांधीजींचा भक्त अगर अनुयायी नसल्यामुळे माझ्याकडून श्रद्धायुक्त भक्तीची अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. पण गांधीजींशी माझे वर्तन मात्र शिष्टाचाराला सोडून नाही. त्यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांशी जसे वागणे भाग्य आहे तसेच मी वागत आहे. गांधीजीकडे पाहण्याचा इतरांचा विशेषच त्यांच्या भक्तगणांची दृष्टी व भक्ती भावपूर्ण असल्यामुळे माझा आवश्यक व स्पष्ट विरोधही त्यांना अवखळ वाटतो. त्याला माझा नाईलाज आहे. मी गांधीजींना इतका स्पष्ट शब्दात अस्पृश्य समाजाच्या भावनेची कल्पना करून दिली तरी त्यांचा भ्रम व दुराग्रह अद्याप दूर होत नाही. मीच अस्पृश्यांचा खरा प्रतिनिधी आहे व अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्वाची जरुरी आहे हे आपले पालुपद अद्यापही ते सोडण्यास तयार नाहीत. मुसलमानांना व शिखांना जे देण्यास तुम्ही तयार आहात ते अस्पृश्यांना मिळू नये असे आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकता यासारख्या प्रश्नांचा भडीमार येथील त्यांच्यावर करता येतो. असे कोणी विचारले म्हणजे गांधीजी चिडल्यासारखे होतात. कारण या प्रश्नाचे सरळ संयुक्तिक उत्तर त्यांनाच काय पण कोणालाच देता येण्यासारखे नाही. म्युरियल नावाची एक फ्रेंच बाई मला भेटली. संस्कृत भाषेचा त्यांचा व्यासंगत फार दांडगा आहे. गांधीजींची कीर्ती ऐकून त्यांच्याविषयी त्या बाईला फार आदरभाव वाटत आहे. त्या फ्रेंच बाई मला म्हणाल्या की आज सकाळीच मी गांधीजींना जाऊन भेटले व त्यांच्याजवळ त्यांनी अस्पृश्यांच्या बाबतीत जे हे विसंगतपणाचे धोरण स्वीकारले आहे याचे कारण विचारले. गांधीजी म्हणाले की अस्पृश्यांना जर स्वतंत्र प्रतिनिधित्व दिले तर ते अस्पृश्य राहतील म्हणून ती त्यांना प्रतिनिधित्व अगर खास सवलतीत मिळू देण्याच्या विरुद्ध आहे. यावर त्या बाईने गांधीजींना म्हटले की असे जर असते तर खुद अस्पृश्यांच्या डॉक्टर आंबेडकरवादी प्रतिनिधींची ही गोष्ट स्वीकारली नसती. यावर गांधीजी काय उत्तर देणार? बाई म्हणाल्या की ते जरा चिडल्यासारखे दिसले व मी निघून जावे अशा प्रकारची अप्रत्यक्ष सूचना त्यांनी मला दिली. परवा गांधीजीचे इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेसमोर भाषण झाले. त्यातही अस्पृश्यांच्या बाबतीत त्यांनी स्वीकारलेल्या धोरणाचे समर्थन करण्याचा गांधीजींनी प्रयत्न करून पाहिला. या संस्थेबरोबर माझेही 10 नोव्हेंबरला भाषण व्हायचे आहे. त्यावेळेस गांधीजींच्या मुद्द्यांना फोलपणा मी समप्रमाणात सिद्ध करून दाखवणार आहे. अस्पृश्यांच्या मागण्यांचा जीव जाईपर्यंत विरोध करण्याचा संकल्प गांधीजींनी केला असल्याचे मला समजले आहे. पण या दुराग्रही संकल्पनाची भीती बाळगण्याचे मला कारण नाही. कालच एका गृहस्थाकडून मला जेवणाचे आमंत्रण आले आहे. ते गृहस्थ गांधीजीचे व माझे दोघांचेही स्नेही आहेत. गांधीजींनी अस्पृश्यांचे आत्तापर्यंत कल्याणच केले आहे असे माझ्याकडून त्यांना वदवून द्यायचे आहे. वास्तविक गांधीजींना या बाबतीत द्यावयाचे ते श्रेय मी कधी दिलेले नाही. भूतदयेच्या दृष्टीने अस्पृश्यांच्या केविलवाणी स्थितीत व दुर्दशा पाहून त्यांचे कोमल अंतःकरण त्यांना समजून लागल्यापासून जळत आहे व अस्पृश्यांची अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. ही गोष्ट कधीच नाकारलेली नाही. पण अस्पृश्याविषयी दया करुणा अगर कीव बाळगणारी व्यक्ती सर्वज्ञ असली पाहिजे. अगर तिला अस्पृश्यतेचे बरोबर निदान झाले नसून अस्पृश्य निवारण्याचा तिचा कार्यक्रम अगर तपशील बरोबर व अचूक म्हणालाच पाहिजेत. ही गोष्ट गांधीजीच्या बाबतीत गृहीत धरून चालण्यास मी तयार नाही. आमच्या या स्नेहाने
ने हा प्रश्न काढल्यास त्यांना ही गोष्ट पटवून देण्याचा मी आवश्यक प्रयत्न करेन. गांधीजींशी असलेला माझा मतभेद अगर विरोध अनाठायी आहे अशी उलट माझीही खात्री पटवण्याची मी त्यांना पूर्ण संधी देईन. गांधीजींच्या अविचारी विरोधामुळे एक गोष्ट मात्र घडून आली. अल्पसंख्याक समाजांना वेगवेगळे त्यांच्या मुस्कटदाबी करण्याची जी भेदनीती गांधीजींनी स्वीकारलेली होती त्याचा परिणाम त्यांच्या इच्छेप्रमाणे न होता ते उलट एक झाले व येणेप्रमाणे गांधीजींची ही चाणक्य नीती त्यांनाच अंगाशी आली. मी अस्पृश्य समाजाला इतकेच आश्वासन देऊ इच्छितो की स्वराज्याचा म्हणजे राजकीय सत्तेचा पुरेसा हिस्सा अस्पृश्यांना धर्मादाय अगर मेहरबानी खातर नव्हे तर राजरोसपणे व हक्कपूर्वक मिळण्याची तरतूद होईपर्यंत गांधीजीच्याही हाती तो स्वराज्याचा ठेवा आपण आता लागू देणार नाही हे निश्चित समजावे. माझ्या विरुद्ध हिंदुस्थानातील राष्ट्रीय पंथांनी जी शिव्यागाळीचा व गैरसमज पसरविण्याचा मोहीम चालविली आहे त्यासंबंधीचे बरेच निवडक व वेचक नमुने माझ्याकडे आले असून त्यापैकी थोडे मी वाचूनही पाहिले. त्यांचे पक्षपाती व अहिंसेचे पुरस्कर्ते म्हणविणाऱ्या व लोकांचे सत्यप्रेम सचोटीचे व नेकीचे आहे असे खोटा विश्वास मी कधीच बाळगला नव्हता व त्यामुळे त्यांचे हे विस्पर्शित व खऱ्या खोट्याची छाननी न करता लिहिलेले लिखाण वाचून मला आश्चर्य वाटले नाही. अगर माझी निराशाही झाली नाही आणि त्यात समाधानाची व गैरवाराची गोष्ट ही काही हिंदुस्थानातील अस्पृश्य जनता ही काँग्रेसच्या विरोधात वचूकपणे स्वस्थ बसली नाही. पूर्व कधी झाली नव्हती इतकी स्वाभिमानजन्य जागृती गांधीजीच्या व अन्यायी विरोधामुळे हिंदुस्थानाच्या सर्व भागातील अस्पृश्य व पददलित जनतेत उत्पन्न झालेली आहे. एकट्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर हिंदुस्थानाच्या निरनिराळ्या भागातून माझ्या मागण्या पाठिंबा देणारे अनेक संदेश माझ्याकडे आलेले आहेत. गांधी व आंबेडकर या दोन व्यक्तीच्या रूपाने अस्पृश्य जनतेसमोर प्रकट झालेल्या दोन निरनिराळ्या ध्येय व धोरणापैकी आपल्याला आवश्यक कोणते ते सर्वसामान्य जनतेनेही अचूक ओळखले आहे. काही अस्पृश्यांना हाती धरून काँग्रेसने त्यांच्या मार्फत माझ्या मागण्यांना विरोध करणारे 4-5 टेलिग्राम्स पाठवले आहेत पण त्यातही त्यांची दिशाभूल करण्यात आलेली स्पष्टपणे दिसत आहे. माझ्याकडे हिंदुस्थानातील ज्या अनेक वर्तमानपत्रातील उतारे पाठवण्यात आले आहेत त्या ज्ञातप्रकाश पत्राचेही उतारे आहेत. राटे परिषदेच्या बाबतीत अस्पृश्य समाजाच्या ज्या पुण्यात सभा झाल्या त्यांची हकीकत त्यात देण्यात आली आहे. त्या सभांना अनुक्षलून ज्ञानप्रकाशात व संपादकीय लेखही प्रसिद्ध झाला आहे. ज्ञानप्रकाश पत्र हे काँग्रेसच्या अगर हिंदूच्या इतर पत्राप्रमाणे माझ्या विरोधात एकतर्फा लिहिणारे पत्र नाही पण मला भरोसा वाटत असल्यामुळे त्याचा येथे मी मुद्दाम उल्लेख केला आहे. पण त्या पत्रातील संपादकीय लेख वाचून गांधीजीत व माझ्यात जे वाद उपस्थित झाले आहेत त्याचे आकलन ज्ञानप्रकाशासारख्या पत्रालाही होऊ नये याचे मात्र मला आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. गांधीजी हे अस्पृश्यांना संयुक्त मतदान पद्धतीने व राखीव जागेचे दान देण्यास राजी अगर उत्सुक आहेत पण ती स्वीकारण्यास तयार नसून स्वतंत्र मतदान पद्धतीला मी हट्ट धरून बसलो आहे अशा प्रकारची समजूत माझ्या काही प्रामाणिक टीकाचारांचीही झालेली असावी असे ज्ञानप्रकाश सभेचे रिपोर्ट व संपादकीय लेख वाचून माझ्या लक्षात आले. पण हा समज मुळातच चुकीचा आहे. आज जे काही 2-4 अस्पृश्य पुढारी माझ्या विरोधात असतील त्यांनाही आपला विरोध आवरून घ्यावा लागेल. गांधीजी आपल्या मनात वाटेल ते मांडे खुशाल खावेत पण अस्पृश्यांचे हित अहित कशात आहे हे माझ्यासारख्या अस्पृश्याला त्यांच्यासारख्या अस्पृश्यापेक्षा अधिक चांगले समजते. हेच अस्पृश्यांच्या वतीने त्यांच्यासारख्याच्या दुराग्रहाला माझे उत्तर आहे व ते देताना सर्व स्वाभिमानी अस्पृश्य जनतेचे हृदय मी बोलत आहे असा माझा विश्वास आहे. गांधीजी राटे परिषदेत आले नसते तर त्यात त्यांची झाकली मूठ 1.25 लाखाची राहिली असती असे त्यांचे पक्षपातही आता उघडपणे बोलू लागले आहेत. परवा तर गांधीजी एक भयंकर ब्रह्म घोटाळा करून ठेवला आहे. प्रत्येक प्रतिनिधी व घोडचुकीबद्दल मनातल्या मनात त्यांच्या जवळ जळफळत असे. तसेच आपण उर्वरित भागात नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू.